नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती 93 आहे। मग या ठिकाणी पहा आपण काय करत आहोत तर टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आता ही प्रश्नपत्रिका आपली जरी तलाठी भरतीसाठी असली तरी वनरक्षक भरती, त्याचबरोबर येणारी जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती, या सर्व परीक्षेसाठी ही काय असणार आहे, अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका असणार आहे। का उपयुक्त असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे या सगळ्या पदांच्या परीक्षा कोण घेणार आहे, एक तर टीसीएस नाही तर आयबीपीएस, या दोनच कंपन्या घेणार आहेत। ओके, त्यातली त्यात सर्वात जास्त परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस घेणार आहे। मग या ठिकाणी टीसीएसने विचारलेला पहिला प्रश्न काय पहा, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात। काय विचारलंय, विजेचा जो दिवा असतो याच्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे। मग या ठिकाणी कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टन धातूची तार वापरतात। त्याचबरोबर आपल्याला प्रश्न विचारला जातो की विद्युत दिव्यामध्ये कोणता वायू असतो तर विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व निऑन हे काय असतात, राजवायू असतात किंवा हे वायू असतात। त्याचबरोबर अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो आपल्याला की विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला। मग विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला होता तो म्हणजे थॉमस एडिसन यांनी काय केलं होता, विद्युत दिव्याचा शोध लावला होता। खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, टीसीएस तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये काय करत आहे, विचारत आहे। पुढचा प्रश्न 2 नंबर कॉमन प्रश्न होता पहा, सगळ्यांना माहिती असा प्रश्न होता, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। सगळ्यांना माहिती आहे किती समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। मग या ठिकाणी अजून डीप मध्ये या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे। मग महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे तर तो आहे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्याला किती समुद्र किनारा लाभलेला आहे तर तो 237 किलोमीटर लाभलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याला असं सुद्धा विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे तर तो जिल्हा आहे मित्रांनो ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्याला काय आहे, सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे। त्याचबरोबर आता आपल्याला प्रश्न होता महाराष्ट्राचा, उद्या आपल्याला प्रश्न येऊ शकतो की भारताला एकूण किती समुद्र किनारा लाभलेला आहे तर भारताला एकूण 7515 किंवा 7516 असं पण तुम्ही परीक्षेमध्ये विचारू शकता। ओके, एवढ्या लांबीचा काय झालेला आहे समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे। मग सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे तर तो गुजरात राज्याला लाभलेला आहे। किती, 1600 किलोमीटर म्हणजे 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा काय दिलेला आहे, गुजरात राज्याला लागलेला आहे। त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये एकूण मोठी बंदरं किती आहेत तर भारतामध्ये एकूण किती मोठी बंदरे आहेत, एकूण 13 मोठी बंदरे आहेत। त्या 13 पैकी महाराष्ट्रामध्ये किती मोठी बंदर आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण 2 मोठी बंदर आहेत। कोणकोणती 2 आहेत तर मुंबई बंदर आणि नावाशेवा बंदर, हे 2 बंदर काय आहेत महाराष्ट्रामधील मोठी बंदर आहेत। ओके, पुढचा प्रश्न आपला 3 नंबर, 5 समृद्धी महामार्गावरती भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत। काय विचारले पाहता या ठिकाणी, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे असं विचारलंय। ऑप्शन काय दिलेत पहा, MSRTC, MMRDA, MMRC आणि MSRDC। तर यापैकी MSRDC या विभागाची काय आहे, समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे। ओके, मग समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे एकूण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, 701 किलोमीटर आहे। समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो, किती जिल्ह्यातून जाणार आहे, एकूण 10 जिल्ह्यातून जाणार आहे। आणि तो 10 जिल्ह्यामधील किती तालुक्यामधून जाणार आहे तर 10 जिल्ह्यामधील एकूण 26 तालुक्यामधून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे। त्याचबरोबर समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो तर तो मुंबई ते नागपूर किंवा मुंबई व नागपूर या 2 मोठ्या शहरांना जोडतो, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांना जोडतो। त्याचबरोबर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे अंतर आहे मुंबई नागपूर, हे अंतर समृद्धी महामार्गामुळे किती तासात पार करणं शक्य होणार आहे तर हे अंतर फक्त 8 तासामध्ये पार करणं शक्य होणार आहे। माल वाहतुकीसाठी किती तासामध्ये तर फक्त आणि फक्त 16 तासामध्ये। ओके, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग एकूण किती लेन्स आहे तर या ठिकाणी 8 लेन्स आहेत। याची रुंदी किती आहे पहा, 120 मीटर रुंदी आहे। आणि याच्यावरती वेग मर्यादा किती आहे तर ती 120 किलोमीटर वेगाची काय या ठिकाणी वेग मर्यादा आहे। आणि समृद्धी महामार्गासाठी एकूण खर्च किती झाला होता तर तो झाला होता 56,000 कोटी रुपये काय झाला होता
समृद्धी महामार्गासाठी एकूण खर्च झाला होता? पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटेल पहा. तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्या सुद्धा कशा भेटतील तर उत्तरासहित भेटतील. आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील या प्रश्नपत्रिका भेटतील. ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तलाठी भरतीसाठी तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील प्रोव्हाइड केल्या जातील. ह्या नोट्स एवढ्या डिटेल्समध्ये आहेत मित्रांनो. तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180 पेक्षा जास्त मार्क काय करू शकता सहज घेऊ शकता. एवढ्या डिटेल्समध्ये या ठिकाणी आपल्या काय नोट्स आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत पहा. मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे सुद्धा डिटेल्समध्ये नोट्स आहेत. त्याचबरोबर संपूर्ण GKच्या तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये पहा इतिहास विषय असेल, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी केल्या जातील प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर या सगळ्यांची किंमत काय आहे फक्त आणि फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु जर तुम्ही ही टेस्ट सिरीज आज घेतली पहा बरं का, जर आज घेतली तर ही काय होणार आहे तुम्हाला ऑफरमध्ये भेटणार आहे. मग ऑफरमध्ये किती रुपये किंमत असणार आहे तर ऑफरमध्ये किंमत काय आहे फक्त आणि फक्त 99 रुपये आपली ऑफरमधली किंमत आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्याच्यावरती आपला नंबर आहे पहा 9689141630 हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचंय 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. तुम्ही जे 99 रुपये पाठवले याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा. व्हॉट्सअपला आपला कोणता नंबर आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअपला आहे 9689141630. ओके, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल मित्रांनो या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. काय विचारलंय आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मग आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे मित्रांनो तर ते नाशिक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक याची स्थापना कधी झाली. मग याची स्थापना कधी झाली होती तर ती 1998 मध्ये याची काय झाली होती स्थापना झाली होती. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामधील जे सगळे विद्यापीठ आहेत ना हे सगळे विद्यापीठ काय काय करायचे आहेत तोंडपाठ करायचे आहेत. काय काय तोंडपाठ करायचे एकतर कोणतं विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या विद्यापीठाची स्थापना कधी झाली या 2 गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्यात. त्यातली त्यात तुम्हाला स्थापना लक्षात ठेवायची, कोणत्या वर्षी स्थापना झाली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचंय तर TCS IBPS विद्यापीठाच्या स्थापनेवरती प्रश्न विचारत आहे. ओके, मग या ठिकाणी पहा सगळ्यात पहिलं विद्यापीठ कोणतं स्थापन झालं होतं तर ते होतं मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली होती पहा 18 जुलै 1857 रोजी स्थापना झाली होती. खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळेस परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला घसावरून सांगतोय तुम्हाला विद्यापीठ कधी स्थापन झालं हे तारीख लक्षात नाही राहिली तरी ठीक आहे पण साल तर तोंडपाठ ठेवायचंय म्हणजे ठेवायचंच आहे. ओके, चला पुढे पाहू. सगळे विद्यापीठ घेतलेत मी पहा तुमचा मार्क जाऊन देणार नाही मी एवढे सगळे विद्यापीठ आज या ठिकाणी घेतलेले आहेत. मग त्याच्यानंतर पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर. आता एक तर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे तर ते कुठं आहे नागपूर या ठिकाणी आहे. आणि याची स्थापना कधी आहे पहा तर ती 4 ऑगस्ट 1923 ही काय आहे याची स्थापना आहे. त्याच्यानंतर गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे गडचिरोली या ठिकाणी. याची स्थापना कधी आहे पहा 27 सप्टेंबर 2011 खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती सुद्धा येऊन प्रश्न गेलेला आहे. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कधी झाली 2011. त्याच्यानंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई ज्यालाच आपण काय म्हणतो SNDT विद्यापीठ म्हणतो. कुठं आहे हे विद्यापीठ मुंबई या ठिकाणी आहे. याची स्थापना कधी झाली पहा 1916 मध्ये झाली. आणि याची स्थापना कोणी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग याची स्थापना कोणी केली होती तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. कधी केली होती 1916 ला. कुठे केली होती मुंबई या ठिकाणी. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आता पुणे विद्यापीठाचंच नामकरण काय केलेलं आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं याचं नामकरण केलेलं आहे. मग याची स्थापना कधी झाली पहा, तर 1949ला या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. MPSCने याच्यावरती प्रश्न विचारला होता की पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे. मग कधी झाली आहे, 1949ला झाली आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे, औरंगाबाद या ठिकाणी आहे. याची स्थापना कधी झालेली आहे पहा, 23 ऑगस्ट 1958 रोजी काय झाली होती, याची स्थापना झाली होती. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोठे आहे, कोल्हापूर. स्थापना कधीची आहे, 18 नोव्हेंबर 1962. कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ कुठं, अमरावती. स्थापना कधीची आहे, 1983. भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस काय झालं होतं, कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. पुढचं विद्यापीठ कोणतं आहे आपलं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे, नाशिक या ठिकाणी आहे. आणि स्थापना कधीची आहे, 1989 ची स्थापना आहे. हे सुद्धा खूप IMP आहे, याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, स्थापना कधीची आहे, 15 ऑगस्ट 1989 ची याची स्थापना आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, 1989ला 2 विद्यापीठं स्थापन झालेली आहेत, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ गंगोत्री नाशिक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, याची स्थापना कधी झाली, 17 सप्टेंबर 1994 रोजी याची काय झाली ती स्थापना झाली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर किंवा सोलापूर विद्यापीठ काही म्हटलं तरी एकच आहे. स्थापना कधीची आहे, 2004 ची आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबर, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. मग सूर्यमालेमधील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे, बुध हा ग्रह सगळ्यात वेगवान आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह सुद्धा कोणता आहे, तर तो सुद्धा कोणता आहे, बुध हाच आहे. ओके. पुढचा प्रश्न, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय होते. तुकडोजी महाराजांचं खरं नाव काय होतं असं विचारलंय. मग खरं नाव काय होतं, माणिक बंडोजी इंगळे. हे काय होतं, तुकडोजी महाराजांचं खरं नाव होतं किंवा पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म कधी झाला तुकडोजी महाराजांचा, 1909ला झाला. कोणत्या ठिकाणी झाला, तर तो यावली या ठिकाणी झाला. आणि तुकडोजी महाराजांचे गुरु कोण होते, तर ते कोण होते, आकडोजी महाराज. हे काय होते, तुकडोजी महाराजांचे गुरु होते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुकडोजी महाराजांच्या ग्रंथावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्नामध्ये सुद्धा इथे लिहिले पहा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत. मग ग्रामगीता ही काय आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. त्याचबरोबर अनुभव सागर हा ग्रंथ सुद्धा काय आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाच आहे. त्याचबरोबर प्रश्न विचारला होता पहा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कशाच्या माध्यमातून जनजागृती व राष्ट्रजागृती केली. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून काय केली होती, जनजागृती व राष्ट्रजागृती केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली, तर तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी राजेंद्र प्रसाद, भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केली होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम कोणता आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग त्यांचा आश्रम कोणता आहे, तर गुरुकुंज आश्रम हा कोणाचा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर, राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नेमणूक करतात. ऑप्शन काय दिलेत, पंतप्रधान, निर्वाचन आयोग, राज्यपाल आणि वरीलपैकी सर्व. मग या सर्वांची नेमणूक कोण करतात, तर ते राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा, पंतप्रधानांची नेमणूक, निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोगाची नेमणूक किंवा निवडणूक आयुक्त आणि राज्यपाल या सगळ्यांची नेमणूक कोण करतं, तर ते राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न 8 नंबर, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांचा बिमोड केला होता. मग कोणत्या ऑपरेशन अंतर्गत, तर ऑपरेशन ब्लू स्टार. याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जात आहे. मग ऑपरेशन ब्लू स्टार कधी झालं पहा, जून 1984 झालं. कुठं झालं, पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये. या सुवर्ण मंदिरामध्ये काय झालं होतं, खलिस्तानी अतिरेक्यांनी या मंदिराचा आश्रय घेतला होता. त्यावेळेस काय केलं होतं,
ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी ह्या काय होत्या, भारताच्या पंतप्रधान होत्या. ओके. पुढचा प्रश्न 9 नंबर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आहे? 1981 ला. तारीख पण लक्षात ठेवा, 1 मे 1981. ओके. कोणत्या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली किंवा विभाजन करण्यात आलं? तर रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कोणत्या ठिकाणी आहे? ओरस बुद्रुक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 8 तालुके आहेत. याच्यावरती अजून प्रश्न आला नाही, परंतु डिटेल्स आहे म्हणून लक्षात ठेवा. क्षेत्रफळ पण तुम्हाला विचारणार नाही, फक्त या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामधील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण कोणतं? तर मग महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? आंबोली आहे. आणि आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न 10 नंबर. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असं विचारलंय. मग कोणतं पुस्तक लिहिलं नाही याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन बघावं लागतील. गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणाचे कसब. यापैकी जातीचा उच्छेद हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं नाही. मग जातीचा उच्छेद हे पुस्तक कोणाचं आहे? तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे काय आहे? पुस्तक आहे. ओके. मग महात्मा फुलेंचे पुस्तक लक्षात ठेवा. गुलामगिरी आहे, तृतीय रत्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म आहे. हे सर्व ग्रंथ कोणाचे आहेत किंवा ही सगळी पुस्तकं कोणाची आहेत? तर ती महात्मा फुले यांची आहेत. पुढचा प्रश्न आपला 11 नंबर. नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? रिपीट प्रश्न आहे. मग नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे काय आहे? नीती आयोगाचं विस्तारित रूप आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 ला काय झाली होती? नीती आयोगाची स्थापना झाली होती. आणि नीती आयोगाने कोणत्या आयोगाची जागा घेतली? तर नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतली आहे. लक्षात ठेवा, कोणत्या आयोगाची? नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. रिपीट. पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल सण सगळ्यांना माहिती आहे, तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. ओके. पुढचा प्रश्न 13 नंबर. अयोग्य विधान निवडा. आता काय सांगितलंय? अयोग्य विधान. अयोग्य म्हणजे कोणतं विधान? चूक विधान किंवा चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला निवडायचं सांगितलं आहे. मग पहिलं विधान काय दिलंय? गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी या ठिकाणी होतो. पहिलं विधान काय मित्रांनो? बरोबर आहे, कारण गोदावरी नदीचा उगम काय होतो? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी या ठिकाणी काय होतं? गोदावरी नदीचा उगम होतो. दुसरं विधान काय दिलंय? गोदावरी नदी नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून वाहते. हे विधान सुद्धा काय मित्रांनो? बरोबर आहे, या जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते. त्याच्यानंतर तिसरं विधान काय दिलंय? महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोदावरीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं खोरं आहे. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे की गोदावरीचं खोरं काय आहे? महाराष्ट्रामधलं काय? सर्वात मोठं खोरं आहे. आणि भारतामधील कितव्या क्रमांकाचं आहे? दुसऱ्या क्रमांकाचं खोरं आहे. मग भारतामधील पहिल्या क्रमांकाचं खोरं कोणतं आहे? पहिल्या क्रमांकाचं खोरं तर ते आहे गंगा नदी खोरे. म्हणजे गंगा नदीचं खोरं काय आहे? भारतामधील प्रथम क्रमांकाचं खोरं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं खोरं कोणतं आहे? तर ते आहे गोदावरी नदीचं खोरं. चौथा ऑप्शन काय दिलंय? आता पहिले 3 बरोबर म्हटल्यावर चौथं आपलं चूकच असणार आहे, पण काय चूक दिलं ते पाहूया आपण. औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर जायकवाडी प्रकल्पाचा फायदा उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांनाही होतो. होतो का उस्मानाबाद आणि लातूरला फायदा? नाही होत, नाही होत. मग औरंगाबाद जिल्ह्यामधील गोदावरी नदीवरील जायकवाडी जो प्रकल्प आहे याचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो? औरंगाबाद जिल्ह्याला होतो, बीड जिल्ह्याला होतो, त्याचबरोबर जालना जिल्ह्याला होतो. लक्षात ठेवा, या 3 जिल्ह्यांना काय होत आहे? या प्रकल्पाचा फायदा होत आहे. पुढचा प्रश्न आपला 14 नंबर. महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ डॅश डॅश या ठिकाणी नाही असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? पणजी, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. तर यापैकी पुणे या ठिकाणी काय आहे? महाराष्ट्र उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे. मग महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत? तर एकूण 3 खंडपीठ आहेत. कुठं कुठं आहे पहा? पणजीला आहे, नागपूरला आहे आणि औरंगाबाद या ठिकाणी काय आहे? खंडपीठ आहे. सध्या पुणे या ठिकाणी खंडपीठ करावं याच्यासाठी काय?
मागणी खूप दिवसापासून आहे, परंतु अजून तरी ही मागणी मान्य झालेली नाही. पुढचा प्रश्न 15 नंबर काय विचारलंय? रायचूर येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. मग रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा नदीचा संगम आहे आणि हे जे रायचूर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा व भीमा नदीचा काय होतो? संगम होतो. कुठं होतो? रायचूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न 16 नंबर, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मग बीजमाता काय? बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या नावाने ओळखले जाते. या कुठल्या आहेत राहीबाई पोपेरे? तर अकोले या ठिकाणचे आहेत. हे अकोले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हे त्यांचं काय आहे? मूळ गाव आहे किंवा तालुका आहे. आणि त्यांना बीजमाता का म्हणतात? तर त्यांनी जुने मूळ बियाणे साठवून त्याचे संरक्षण केले म्हणून त्यांना बीजमाता म्हणतात. आता मूळ बियाणे म्हणजे कोणतं बियाणं? तर गावरान बियाणं. तुम्ही शब्द ऐकला असेल, गावरान गावरान गावरान. मग ते गावरान बियाणं त्यांनी काय केलं? जतन केलेलं आहे. आणि त्यांच्या या कामासाठी मित्रांनो त्यांना 2020 ला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पहा, म्हणजे सरकारने केंद्र स्तरावरती त्यांच्या कामाची काय केली होती? दखल घेतली होती. पुढचा प्रश्न 17 नंबर, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश औषध वापरतात. कॉमन प्रश्न आहे. कोणतं औषध वापरतात? ॲस्पिरिन औषध वापरतात. मग हे जे ॲस्पिरिन आहे, हिपॅरिन आहे किंवा वारफॅरिन हे आहे, यांचं काम काय आहे? तर रक्त गोठू नये म्हणून ही काय केली जातात? ही औषधं वापरली जातात. ओके. पुढचा प्रश्न 18 नंबर, पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे प्रश्न मला वाटत नाही की महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीचा चुकेल. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा, अरे एक प्रश्न या ठिकाणी मला वाटतं कट झाला आपला. 18 वरून डायरेक्ट 20 झाला. असो, काही हरकत नाही, दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल मी. शेवटचा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? मला वाटतं हा प्रश्न सुद्धा काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. मग ऑप्शन आहे तुमच्याकडे लोणावळा, चिखलदरा, अचलपूर आणि महाबळेश्वर. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.